नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला नित्य गुरुवाणी परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांची नित्य गुरुवाणीचं मी नित्य पठण करून दाखवणार आहे। आणि आज आपण 7वं पान वाचणार आहे। हे नित्य गुरुवाणीचं रोज एक पान मी तुम्हाला वाचून दाखवत असते आणि ह्याचा उद्देश माझा हा आहे की जसं प्रत्येक गोष्टीचं शास्त्र असतं तसं आध्यात्मिक हेही एक शास्त्र आहे आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही कुठचीही गोष्ट केली तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळतं। तुमच्या हातून पण काही चुका होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात, आपण नकळत करतो, पण त्याची शिक्षा मात्र मग चूक झाली तर आपल्याला होते। त्यामुळे ते सगळं तुम्हाला कळावं आणि तुमच्या हातून पण काही चूक होऊ नये म्हणून हे नित्य गुरुवाणीचं पठण मी तुम्हाला करून रोज एक पानाचं पठण करून हा व्हिडिओ पठण करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। आता आजचं जे हे आहे गुरुवाणीतलं हे जे पान आहे त्या पानात कशाविषयी दिले सद्गुरूंनी की देवधर्म केल्याशिवाय अन्न घेऊ नका। म्हणजे रोज प्रत्येकाने काहीतरी देवधर्म करा आणि त्याशिवाय तुम्ही अन्नप्राशन करू नका असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे। आता देवधर्म करण्याचं काय काय गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता, कशा पद्धतीने करू शकता याविषयी हे आजच्या ह्या पठणात आहे। आता हे बघा, रोज काहीतरी देवधर्म केल्याशिवाय अन्न घेऊ नका। देवधर्म करण्याच्या अनेक बाबी आहेत, त्यात काही जमले नाही तर निदान नामस्मरण करा। नामस्मरणावर मी खूप जुना म्हणजे आधी व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यात मी नामस्मरणाचं महत्त्व, नामस्मरण कसं करावं, कधी करावं, कोणी करावं ह्याचं सगळं मी तो व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे। मी सांगितलेलं आहे म्हणजे मी नाही, हे सद्गुरूंनी सांगितले ते मी तुम्हाला व्हिडिओ त्याचा करून मी सांगितलेला आहे। आणि परत मी म्हणते इदम न मम, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की हे माझं ज्ञान नाही आहे, हे सद्गुरूंचं ज्ञान आहे आणि ते ज्ञान पूर्ण अगदी देवाचंच ज्ञान आहे असं समजून तुम्ही हे जे मी काय सांगते ह्या गोष्टी आचरणात आणल्या तर तुमचं पण खूप म्हणजे जिथे कुठे चुकतंय हे बघून तुम्हाला पण खूप त्याच्यापासून म्हणजे तुमची प्रगती होईल ह्या गोष्टींमध्ये। आणि नक्की तुम्ही हे सगळं व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर तुमच्या ज्या काही चुका कळतील ह्याच्यामधनं त्या सुधारण्याचा प्रयत्न करा। आता नामस्मरण करा हे मी आधीच सांगितलेलं आहे। नामस्मरण कुठेही कधीही कसंही करता येतं, फक्त आंघोळ करताना नामस्मरण करायचं नाही हे सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे। कारण का तर आंघोळ करताना जर आपण डोक्यावर पाणी घेतो किंवा अंगावर पाणी घेतो आणि अशा वेळेला जर आपण देवाचं नाव घेत राहिलो तर त्या देवाच्या नावाने आपल्याला अभिषेक झाल्यासारखं होतं। त्यामुळे आंघोळ करताना कधी नामस्मरण करायचं नाही। तसंच तुम्ही टॉयलेटला वगैरे गेला किंवा ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत प्रत्येकाला समजतं, अशा वेळेला नामस्मरण करायचं नाही। बाकी तुम्ही कधीही दिवसभरात कुठेही बाहेर प्रवास करत असलात किंवा तुम्ही काही काम करताय आणि तुम्हाला फक्त काही असं लिहायचं वगैरे आहे तर तुम्ही तुमच्या मनामध्ये नामस्मरण चालू ठेवलं तरी चालतं। बायकांनी स्वयंपाक करताना काहीतरी वेगळे घाणेरडे विचार येतात मनामध्ये, काहीतरी जुन्या गोष्टी आठवतात, काहीतरी होतं, अशा वेळेला ती सगळं जे काही आपल्या मनात चाललेलं असतं ना ते त्याचा परिणाम आपल्या अन्न शिजवतो त्याच्यावर होतं। म्हणून आपण शिजवलेलं अन्न हे चांगलं म्हणजे जे तयार झाल्यावर त्याचं म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा जाईल तेव्हा त्याचा चांगला तुम्हाला उपयोग व्हावा यासाठी स्वयंपाक करताना हे करताना काही करताना नामस्मरण हे जरूर करा। त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल। रामरक्षा, हनुमान कवच, अवतरणिका अशी काही छोटी स्तोत्रे आहेत, ती नित्य वाचा। आता रामरक्षा, हनुमान कवच किंवा हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा ह्या ज्या आहेत ना हे तुम्ही म्हणत जा। एक असं होतं की रोज सतत म्हणून आपलं पाठ होऊन जातं आणि आपण न बघता म्हणू शकतो, पण तरी सद्गुरूंनी सांगितले की नेहमी पुस्तकात बघून वाचा, पण त्यातले शब्द कुठेही चुकता कामा नये। तर ते तुम्ही नित्य वाचा, त्यातून एक शक्ती निर्माण होते व ती शक्तीच तुमचे रक्षण करते।
केवळ माझे आशीर्वाद घेतले की संपले असं होता कामा नये. माझी कृपा तर आहेच, पण केवळ तेवढ्यावर राहू नका, सेवा म्हणून काहीतरी करत जा. म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले, त्यांना नमस्कार केला म्हणजे माझं काम झालं. आता जे काय आहेत ते सद्गुरू बघतील किंवा माझे महाराज बघतील असं म्हणू नका. काहीतरी भगवंताची तुमच्या हातून सेवा घडली पाहिजे. तुम्हाला तुमच्याकडे कसा वेळ आहे, तुम्हाला काय तुम्ही करू शकता ह्याप्रमाणे तुम्ही काही नाही तर स्तोत्र म्हणू शकता आंघोळ केल्यावर. आणि ते जरी तुम्हाला म्हणायला म्हणजे काही कोणी जमेल नाही जमेल तर तुम्ही नामस्मरण तर कधीही करू शकता. त्यामुळे ही सेवा भगवंतांची सेवा केल्याशिवाय राहू नका. त्याशिवाय तुम्हाला तुमचा म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद नुसते घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला भगवंतांची सेवा पण थोडीफार का होईना करावी लागते. काही वेळा अज्ञानाने माणूस चुका करीत असतो, त्याला क्षमा आहे. पण जाणत्या माणसाने जर काही चुका केल्या तर मात्र ते पाप आहे. म्हणजे अज्ञानीच माणूस असतो की त्याला काही लिहिता वाचता येत नाही, त्याला कळत नाही, तो अज्ञानाने देवाची भक्ती अगदी मनापासून त्याच्या मनाप्रमाणे तो करत असतो की त्याला काही कळत नसतं. तर अशा वेळेला देवसुद्धा त्याला माफ करतो. कारण का हा भक्तिभाव त्याचा बघतो देव, की ह्याच्या मनातून भक्ती आहे. जरी त्याच्या करण्यात चूक झाली असेल तरी मनातून भक्ती आहे. आणि जर हे तुम्हाला शास्त्र माहिती असेल, तुम्हाला कसं करायचं हे माहिती असेल आणि तरीही तुम्ही चुका केल्या तर मात्र ते पाप आहे. अज्ञानाने केलेलं ज्या चुका होतात, अज्ञानाने केलेल्या नाही, झालेल्या चुका होतात. म्हणजे केलेल्या म्हणजे मुद्दामून केलेल्या, पण झालेल्या चुका होतात, त्या चुका मात्र म्हणजे देवसुद्धा त्याला क्षमा करतो. त्याला क्षमा नाही. म्हणजे तुम्ही ज्या जाणून बुजून असतात, माहीत असतं तरी जे चुका करतात त्याला क्षमा नाही. व प्रायश्चित्त म्हणून शिक्षा ही निश्चितच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची चूक झाली की तुम्हाला प्रायश्चित्त हे घ्यावंच लागतं. आणि हे प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला शिक्षा ही होतेच. मग तुम्ही असा विचार करता, अरे मी तर एवढं देवाचं करतोय, मग मला शिक्षा का झाली, मग मला असं का झालं. म्हणून म्हणते की आध्यात्मिक गोष्टी करताना शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे हे समजवून घ्या, माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही करा, तर तुम्हाला तुमच्या चुका होणार नाही. तुमची ईश्वरावर नुसती श्रद्धा असून निष्ठा असून भागत नाही. निष्ठेला कर्माची जोड असेल तर त्या निष्ठेला एक शक्ती येते. म्हणजे तुम्ही मनात तुमच्या हे आहे, तुम्ही म्हणता हां माझी देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, पण तुम्ही जर काहीच करत नाही, म्हणजे साधं म्हणजे काय लोकांना मी ते असं बघितलं की जाता येता कुठे नमस्कार पण करत नाहीत देवाला. किंवा नेहमी आता सगळ्यांनीच सांगितलेले, आपली मोठी माणसं पण आपल्याला सांगतात, म्हणजे आई वडील आजी कोणी घरात असेल ते, की बाहेर जाताना आपण देवाला नमस्कार करून जातो. म्हणजे आपलं रक्षण देवाला सांगून जातो आपण की बाबा मी जाते आहे किंवा जातो आहे, तर तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. रात्री झोपताना एक नमस्कार करा, सकाळी उठल्यावर एक नमस्कार केला की देवा आज मी उठलोय आणि तुझ्यामुळे मी ही सृष्टी सगळी बघू शकतोय, की मला आजचा दिवस चांगला जाऊ दे, माझ्या हातून काही चुका होऊ दे नको आणि माझे विचारसुद्धा चांगले असू दे, असं तुम्ही देवाला प्रार्थना करा. आणि रात्री झोपताना अगदी तुम्ही देवाला नमस्कार करा आणि सांगा की आज माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो किंवा मागते. आणि जे काही मी चांगलं काम केलं आहे किंवा माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालं आहे ते मी आपल्या चरणी अर्पण करते. एवढं जरी तुम्ही करून बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती फरक जाणवेल. हे पण तुम्हाला तुमचं केल्याशिवाय तुम्हाला हे जाणवणार नाही. त्यामुळे एवढं तरी करा आणि आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या घरात लहानपणापासून सवय लावा चांगल्या गोष्टींची, तर मग ते पण मोठे झाल्यावर असं हे सगळं करायला शिकतील. ते मनावर ठसतं. म्हणून सांगते की निष्ठेला कर्माची जोड असेल त्या निष्ठेला एक विशेष शक्ती उत्पन्न होते आणि ही शक्ती तुमचं रक्षण करते. सध्या कलियुग आहे, त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मागे एक शक्ती असलीच पाहिजे आणि ती भगवंताची शक्ती असेल तर तुम्हाला तुमचं कुठेही कशातही ह्याच्यात झालं तरी तुमचं रक्षण हे नक्की होणारच. हे सद्गुरूंनी पण सांगितलेलं आहे. पण तुम्ही त्यांना शरण गेलं पाहिजे. नुसतंच देव आहे देव आहे देव आहे असं नाही केलं पाहिजे. काहीतरी त्याची सेवा केली पाहिजे देवांची. आणि मग तुम्ही
जेव्हा देवाजवळ मागाल किंवा तुम्हाला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही देवाला हाक माराल, त्यावेळेला देव तुमच्या हाकेला ओढ नक्कीच देणार. श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. केलेलं सगळं सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि इदम न मम,